वी आर डील्स विथ दी सॉफ्टवेअर्स इन ट्रेनिंग पार्ट. सो माझ्याकडे बरेच इलेक्ट्रिकल इंजिनियर स्टुडंट्स येतात आणि त्यामध्ये त्यांना एवढं कन्फ्युजन आहे की इलेक्ट्रिकलमध्ये काय केलं पाहिजे. माझ्याकडे काल अजित नावाचा एक स्टुडंट आला होता जो की 2018 पास आउट आहे. बट त्यानंतर त्यांनी जवळपास कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी केली. ट्रान्सको असेल, जेनको असेल किंवा डिस्कॉम असेल. या एक्झामची त्यांनी प्रिपरेशन करून त्याला सक्सेस नाही मिळालेली आहे. मग तो काल माझ्याकडे आला आणि आता म्हणला की जवळपास 8 ते 9 वर्ष मी माझ्या करिअरचे यामध्ये घातलेत, पण मला त्यातून सक्सेस नाही मिळत आहे. सो मी आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये शिफ्ट होण्याचा विचार करतोय. तर इलेक्ट्रिकल इंजिनिअर करून यामध्ये मार्केटमध्ये काय जॉब आहेत याबद्दलची मला माहितीच नाहीये आणि काय केलं पाहिजे. सो मला असं वाटलं की आपल्यापैकी पण जर तुम्ही एक इलेक्ट्रिकल इंजिनिअर असाल, पर्सिविंग असाल किंवा पास आउट असाल किंवा यामध्ये करिअर करणार असाल, तर त्यामध्ये तुम्हालाही असंच कन्फ्युजन असेल. कारण आपण आजूबाजूला ऐकलेलं असतं की समथिंग इलेक्ट्रिशियन किंवा आपण एक साईटवरती इलेक्ट्रिकल इंजिनिअरचा रोल असतो किंवा आपण जे आता आपण डिझाईन्स बघतो, कॉन्ट्रॅक्ट घेतात ते पाहतो. तर त्यामध्ये काहीतरी करिअर करता येतं असं वाटतं. बट एक्झॅक्टली इंडस्ट्रीमध्ये या कोर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये एक्झॅक्टली पाहायला गेलं तर अपॉर्च्युनिटीज खूप जास्त आहेत. त्यासाठी माहिती पाहिजेत की एक्झॅक्टली न्यू अपडेटेड आपल्याला स्किल्स कोणत्या पाहिजेत आणि इंडस्ट्रीमध्ये होणारे चेंजेस काय आहेत ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी मी आज जवळपास 6 स्किल्स तुम्हाला सांगणार आहे, 6 डोमेन सांगणार आहे. पहिला डोमेन म्हणजे पॉवर सिस्टीम इंजिनियर. पॉवर सिस्टीम इंजिनियर म्हणजे काय असणार आहे, जे ग्रीड असतात, सबस्टेशन असतात, त्या ठिकाणी जर सपोज तुम्हाला त्याचं डिझाईन करायचं असेल, त्याला मॅनेज करायचं असेल, तर त्या ठिकाणी पॉवर सिस्टीम इंजिनियर ह्या फील्डमध्ये पण तुम्हाला करिअर करता येतं. सेकंड वन आहे कंट्रोल सिस्टीम इंजिनियर. कंट्रोल सिस्टीम इंजिनियर म्हणजे काय आहे, PLC स्काडा असेल, कंट्रोल पॅनल असतील किंवा ऑटोमेशन इंडस्ट्रीमध्ये असतील, त्या ठिकाणी जर त्याला आपल्याला डिझाईन करायचं असेल आणि त्याला कंट्रोल करायचं असेल, त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं करिअर बनवता येतं. नंबर 3 ते म्हणजे इलेक्ट्रिकल डिझाईन इंजिनियर. इलेक्ट्रिकल डिझाईन इंजिनिअरमध्ये रेसिडेन्शियल असू द्या, कमर्शियल असू द्या किंवा इंडस्ट्रियल असू द्या, त्यामध्ये बिल्डिंग्स किंवा मॉल असू द्या, त्या ठिकाणी जे आपण इलेक्ट्रिकलचं वायरिंग करतो तर त्याचं डिझाईन क्रिएट करण्याचा वर्क करू शकता. यामध्ये पण तुमचं करिअर बिल्डअप करू शकता. नंबर 4 ते म्हणजे तुमचं रिन्युएबल एनर्जी. रिन्युएबल एनर्जी इंजिनियर म्हणजे विंड एनर्जी असेल, सोलार एनर्जी असेल किंवा EV इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जे आपण बॅटरी डिझाईन मॅनेजमेंट सिस्टीम करतो त्या ठिकाणी देखील वर्क करता येते, ज्याची की आता सध्या फ्युचरिस्टिक पाहायला गेलं तर इलेक्ट्रिकल इंजिनियर्सची डिमांड खूप जास्त आहे. नंबर 5 ते म्हणजे एम्बेडेड सिस्टीम. एम्बेडेड सिस्टीममध्ये असेल तर त्यावेळेला इलेक्ट्रिकल प्लस सॉफ्टवेअर क्रॉस स्किल्स म्हणू शकतो आपण त्याला, ज्यामध्ये स्मार्ट ग्रिड, IOT, देन स्मार्ट होम, स्मार्ट सिटी या प्रोफाईलसाठी पण तुम्हाला तिथे डिझाईन करण्यासाठी रिक्वायरमेंट असते, तर त्यामध्ये पण तुम्हाला वर्क करता येतं. आणि नंबर 6 यामध्ये तुम्ही कन्सल्टिंग पण करू शकता आणि स्पेशलिस्ट रोल पण करू शकता, जसे की एनर्जी इफिशियन्सी रोलमध्ये MEP मेकॅनिकल इलेक्ट्रिकल प्लंबिंग, ज्यामध्ये एक इलेक्ट्रिकल इंजिनियरची रिक्वायरमेंट असते कन्सल्टिंगसाठी. तर त्यावेळेला यामध्ये पण तुम्हाला एक रोल आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचं करिअर बनवू शकता. सो तुम्ही अजितसारख्या कन्फ्युजनमध्ये असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी हेल्पफुल ठरेल. तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.